गेल्या महिनाभरापासून दिल्लीच्या जंतर मंतर या ठिकाणी कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे। तर यात सीजेपीकडून आज जंतर मंतर ते संसद भवनापर्यंत मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। विद्यार्थी तसंच या आंदोलनाला समर्थन देणारे लोक या ठिकाणी मोठ्या संख्येने जमले होते। मात्र हे आंदोलक संसद भवनापर्यंत पोहोचू नयेत यासाठी दिल्ली पोलिसांनी नेमकं काय काय केलं, बॅरिगेड्सला करंट ते ट्रकमध्ये दगड, आंदोलकांकडून काय काय आरोप करण्यात आले, हे सविस्तर या व्हिडिओमधून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रेसिता आणि आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। देशातील नीट आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये झालेल्या घोटाळ्यांमुळे लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागले। या पेपर फुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, ही आंदोलकांची प्रमुख मागणी होती। त्यासाठी 20 दिवस सोनम वांगचुक उपोषण करत होते। मात्र उपोषणाच्या 21व्या दिवशी सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी आंदोलन स्थळावरून हटवलं आणि थेट त्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं। तिथून देखील त्यांचं आंदोलन सुरूच आहे। सोनम वांगचुक हे रुग्णालयात असले तरी ठरल्याप्रमाणे 20 जुलैला संसद भवनावरती मोर्चा निघणार हे सीजेपीकडून जाहीर करण्यात आलं। त्यानंतर 19 जुलैच्या रात्रीपासूनच जंतर मंतर या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। तर ह्याच आंदोलनाच्या ठिकाणी दगडांनी भरलेला एक ट्रक देखील पाहायला मिळाला। याचा व्हिडिओ सीजेपीनं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्ट केला आहे। या शांतीपूर्ण आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न दिल्ली पोलिसांकडून केला जातोय का, असा आरोपही सीजेपीकडून उपस्थित करण्यात आला होता। पुलिस वाले लाठीचार्ज ना करें बच्चों पर, पुलिस वाले बच्चों पर लाठीचार्ज ना करें। तर आज सकाळपासूनच विद्यार्थी मोठ्या संख्येनं जंतर मंतर या ठिकाणी जमण्यास सुरुवात झाली होती। आज संसदेच्या अधिवेशनाचा पहिलाच दिवस असल्यानं राजधानी दिल्लीत 5000 पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी, दंगल विरोधी पथक, वॉटर कॅनन तैनात करण्यात आले होते। आंदोलन स्थळाला एक प्रकारे छावणीचं स्वरूप आलं होतं। आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज झाला। हा लाठीचार्ज किती भयंकर होता याचा अंदाज या अनेक व्हिडिओंमधून तुम्हाला लावता येईल। एक आंदोलक यामध्ये असाही होता जिथं रॅपिड ॲक्शन फोर्सनं त्याला घेरलं होतं आणि तिथेच लाठीचार्ज सुरू होता। तरी देखील हा आंदोलक काही मागे हटला नाही। अजून एक माहिती अशीही समोर आली की लाठीचार्ज दरम्यान जंतर मंतर या परिसरात जेव्हा धावपळ झाली तेव्हा तिथे लावलेल्या बॅरिगेड्सला करंट होता। आंदोलकांनी याबद्दल नेमकं काय म्हटलंय ते देखील पाहूया। पहले बैग एंड में करंट लगाते हैं, पहले बैग एंड में करंट लगाते हैं, पीछे हो गए सबको झटका लगाए और लाठी चार्ज करी बाद में, और फिर अब ये हरकत करेंगे, गुंडागर्दी है। क्लियर? तुम वहीं थे? मैं वहीं से, मुझको करंट लगाए। तुमको क्या लगा है? करंट लगाए, बैग एंड में करंट मारा था इन्होंने, पहले बैग एंड पे तुमको करंट लगा? मुझको करंट लगाए, बहुत लोगों को लाठी चार्ज करिए मेरे ऊपर भी। तुम्हारा नाम क्या है? सानू नाम है मेरा। और आपका? इब्राहिम। इब्राहिम। कब से आ रहे अलीगढ़ से आया हूँ मैं, किशनपुर से। तुम ठीक हो? बैरिकेड में भी करंट लगा रखा था, बैरिकेड में जब हमने धक्का दिया था और सब झटके से पीछे फेंकिया करंट में, इन्होंने बैरिकेड में करंट लगा रखा था, ये करंट लगा के, और सब झटके से पीछे फेंकिया करंट लगा के। जब सब एक साथ चढ़े तो करंट को हटा दिया, वरना इतना तेज का झटका लगा था, हम पीछे चले गए सब के सब। दरम्यान हा लाठीचार्ज केला गेला तरी आंदोलक काही मागे हटले नाहीत। मग वेळ होती ती अश्रुधुराची। अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आला। तरीही विद्यार्थी तरुणांचा हा आक्रोश संसद भवनाच्या दिशेनं पुढेच जात होता। संसदेच्या परिसरात प्रचंड गोंधळ झाल्याचं यावेळी पाहायला मिळालं। तेव्हा संसद गेटजवळ सुरक्षा रक्षकांनी बंदूक रोखल्याचं देखील पाहायला मिळालं। याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला। विद्यार्थ्यांचं आंदोलन दाबण्यासाठी सरकार अशा प्रकारे क्रूरतेनं का वागतंय असा प्रश्न आता सोशल मीडियावरती अनेकांकडून विचारला जातो। या आंदोलनाचं नेतृत्व करावं म्हणून अभिजित दिपके यांना उपोषण सोडण्याची विनंती केली गेली आणि त्यानंतर अभिजित दिपके यांनी हे उपोषण सोडलं आणि ते देखील या संसद भवन मोर्चामध्ये सहभागी झाले।
तर सोनम वांगचुक यांनी आपली तब्येत ठीक असून आपल्याला मोर्चात सहभागी होण्यासाठी तात्पुरता रुग्णालयातून सुट्टी द्यावी अशी मागणी रुग्णालय प्रशासनाकडे केली होती. मात्र त्यांची ही मागणी काही पूर्ण करण्यात आली नाही. दरम्यान या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती CJPच्या काही कार्यकर्त्यांनी भाजपचे केंद्रीय मंत्री JP नड्डा यांची देखील भेट घेतल्याची माहिती आहे. तर दिल्लीत ह्या सगळ्या ज्या काही घडामोडी घडत होत्या, हा सगळा जो काही गोंधळ होत होता, त्यानंतर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी देखील केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता CJP आणि वांगचुक यांच्या मागण्यांचं पुढे काय होणार, सरकार काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.